पक्षी प्रदर्शनाचा चौथा दिवस आहे आणि आमच्या नामदारीच्या स्टॉलला थेट सातारा सांगलीवरून काही नर्सरी धारक आमच्या प्लॉटला व्हिजिट करण्याकरता आलेले आहेत. तर त्यांचा थोडक्यात आपण परिचय पण घेऊन आणि मनोगत पण कसं वाटले आमच्या व्हरायटीबद्दल. सर नमस्कार, तुमचा थोडक्यात परिचय द्या, नर्सरी आणि कुठलं गाव? नमस्कार, माझं नाव योगेश शिंदे, सातारा सह्याद्री रोपवाटिका सातारा. सर तुमचं नाव सांगा. नर्सरी ओझरडे. तुमचं सर? जय किसान रोपवाटिका जोशी, जय किसान रोपवाटिका जोशीवर. सर तुमचं? पद्मावती रोपवाटिका जोशी किंवा उजडे, पद्मावती रोपवाटिका उजडे. सर तुमचं? जगदीश्वर रोपवाटिका कोरेगाव, सर तुमचं? अभिषेक रोपवाटिका सातारा, अभिषेक रोपवाटिका सातारा, बलरी रोपवाटिका अतिक. बलरी रोपवाटिका. आता सर तुम्ही आमच्या नामदारी कंपनीच्या स्टॉलला व्हिजिट दिली आज. आता इथं दोन व्हरायटी आपल्या झेंडूच्या लावलेल्या आहेत. ओपन करा ना ते. 1, 2 आणि 3 ही जी व्हरायटी आहे ही आहे ग्लोरी येलो 3 लाईन. ही व्हरायटी तुम्हाला कशी वाटली? आज 55 दिवस झाले प्लॉटला, 55 ते 60 दिवस झाले जवळपास. वराडी चांगली आहे, हा. कलर बिलर चांगला आहे, पानाचा पत्ता पण चांगला आहे, हम्म. त्यामुळे उन्हाळ्यात बऱ्यापैकी चालेल. आणि फुलाचा कॉम्पॅक्टच बघा सर, फुल आहे ना. आता हे बाई फुल आहे आपल्या हाती, याला असं दाबलं की परत हाय ती म्हणजे पाऊस होते परत. क्वालिटी चांगली. हे बघा साधारणतः एक फुल किती ग्रॅमचं होते अंदाजे? हे याचं फुल आता ह्या फुलाचं वजन आहे ना 18 ते 20 ग्रामच्या दरम्यान आहे. हा 18 ते 20 ग्राम जाते. साईज चांगला. हो साईज राहते सर, साईज अशीच राहणार. नंतर कमी होणार. नंतर थोडे झाले हा बघा Size 20 तोळ्यानंतर तर बारीक कुठला पण व्हरायटी थोडी साईज तर रिडक्शन तर होणार. पण शेतकरी जर चांगला असणार, समजा त्यांनी तोळा केला, बुरशीनाशक मारलं, खत सोडलं, तर साईज मेंटेन राहते, साईजला प्रॉब्लेम येत नाही. साधारण चालू किती दिवसात? ही सुरुवात 52-53 दिवसामध्ये सुरुवात होते या पहिल्या तोड्याची. हा ग्लोरीची पण आणि आधीची पण. राऊंड इयर. राऊंड इयर दिल्यापेक्षा आम्ही सुरुवातीच्या स्टार्टिंगच्या वर्षामध्ये आहे ना पावसाळ्यापेक्षा याला आहे ना थोडं पावसाळा लेट मध्ये विकायचं, कारण सुरुवात आहे, कारण व्हरायटी हाईट आहे. हिवाळ्यामध्ये एवढी हाईट झाली, पावसाळ्यामध्ये अजून हाईट होईल. म्हणून आपण याला सुरुवातीच्या काळामध्ये आहे ना थोडं पावसाळा संपत याच्या टायमाला द्यायचं, म्हणजे हिवाळ्यात आल्यानंतर प्लॉटला हाईट पण राहील, यील्ड पण भेटेल शेतकऱ्याला आणि व्हरायटी पण तुम्ही परफॉर्म कराल. ऑगस्ट दिलं पाहिजे ऑगस्ट सप्टेंबर. उन्हाळ्यामध्ये तर चालणार. काहीच अडचण नाही. हिवाळ्यामध्ये बघा तुम्ही हाईट कशी आहे, स्ट्रोक निघताना पण बघा तुम्ही, म्हणजे बघा हे मोठं फुल आहे, हे कळे आहेत, पडदे, म्हणजे कंटिन्युटी आहे बघा, मागे setting चालू आहे. सेटिंग चालू आहे, झाडजाम नाही होणार. नाही आता ती ग्लोरी बघा, ती ग्लोरीचा तिकडचं फुल घ्या सर, ग्लोरीला तुम्ही तुम्ही आता नामदारीला हे आधी येलो. जाऊन आला फोटोग्राफी हा, ग्लोरी येतो आधी. हे बघा, हे जे फुल आहे ना, हे आहे आधी येलो सर. इथंच आहे तुमच्या अपोजिट झूम करा इकडे साहेब. दोन्ही व्हरायटीची फुलं आहे, तुम्ही पण पहिलीच कलरचा थोडासा फरक आहे फक्त. आणि दोन्ही फुलं आहे ना धरती बाउन्स करू बघा, दाबून दाखवतो तुम्हाला. स्पंज होते असं करून केलं की स्पंज होते. स्पंज होते. आईस मध्ये परत येतात दोन्ही पण व्हरायटी. तो जो ग्रीन आहे मधला, हा पण भरून जातो सर. आता हा जो ग्रीननेस आहे ना, हे फुल आहे, हे बघा, हा ठीक आहे, ओके. हे पूर्ण भरते. ज्यावेळेस फुल उमलते ना पूर्ण, त्यावेळेस 100% असं होऊन जाईल. पूर्ण परिपक्व झाल्यानंतर हा तो कलर पूर्ण चांगला पूर्ण जातो. उमललं का हा ग्रीननेस निघून जाईल. नाही तोडायचं मॅच्युअर झाल्यानंतर तोडायचं. हा पूर्ण मुलं काय झालंय, साईज मोठी आहे त्याची, पण अजूनपर्यंत ही फुलं काय जी आहेत ना त्याची व्हरायटी आपण बघितली. हा, अजून फुलं 3 दिवसामध्ये द्यायचं, अजून कम्प्लीट होऊन जाईल ते. 3 दिवसामध्ये ओके, म्हणजे डायरेक्ट स्टेज. म्हणजे आता टीमचं आमचं- इकडे साहेब जरा आधीला पण दाखवा. आता अंदाजे 10,000 टीमचं काय चालू? प्राईस का? आता हे आता सुरुवातीच्या काळामध्ये आता ही आहे आधी येलो. टीम मध्ये टाकणार ना आता. आता ते स्मार्ट आणि सीड वाढवणार आहे. 20,000 टीन आहे, त्यामध्ये सीड आहे ना 25,000, 5,000 सीट तुम्हाला